नांदेड जिल्ह्यातील माहूर हे ठिकाण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मात्र याच पवित्र भूमीवर श्री दत्तात्रेयांचे अत्यंत जागृत आणि प्राचीन स्थान आहे, जे दत्त शिखर म्हणूनही ओळखले जाते. दत्त संप्रदायात या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. काशीला स्नान, कोल्हापूरला भिक्षा आणि माहूरला शयन असा दत्तात्रेयांचा नित्यक्रम मानला जातो. म्हणजेच दिवसभर कुठेही असले तरी रात्री विश्रांतीसाठी दत्त महाराज माहूरगडावर येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे येथील रात्रीच्या शयन आरतीला आणि सेवेला विशेष महत्त्व आहे. अत्रि ऋषी आणि माता अनुसया यांच्या तपाचे फळ म्हणून साक्षात श्री दत्तात्रेयांचा जन्म याच गडावर झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील दत्त मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील एकमुखी मूर्ती. साधारणपणे सर्वत्र श्री दत्तात्रेयांचे त्रिमुखी रूप असते, परंतु येथील श्री दत्तात्रेय हे परब्रह्म स्वरूपात म्हणजेच एकमुखी रूपात विराजित आहे. हे रूप अद्वैत आणि ज्ञान मार्गाचे प्रतीक आहे असे मानले जाते. हे मंदिर महंत मुकुंद स्वामी यांनी इसवी सन 1297 मध्ये बांधल्याचे सांगितले जाते. मार्कंडेय पुराणातील 17व्या आणि 18व्या अध्यायात श्री दत्तात्रेयांचा उल्लेख आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकापासून दत्त संप्रदाय अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. श्री दत्तात्रेयांचे पिता अत्रि ऋषी हे ऋग्वेदातील 5व्या मंडळातील ऋचांचे रचयिते आहे. म्हणूनच श्री दत्त संप्रदायाचा उगम काळ वेद काळापर्यंत पोहोचतो. या देवस्थानाच्या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा अखंड वास आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर समुद्र सपाटीपासून 1900 फूट उंचीवर वसलेले आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहे. पक्क्या रस्त्याने खाजगी वाहने हे थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात किंवा पायरी मार्गाने आपल्याला पायी येता येते. पूर्वी पाषाणात बांधलेला पायरी मार्ग सुमारे 20 फूट रुंद आहे. त्याच्या दोन्ही बाजूला पाषाणात बांधलेले सुरक्षा कठडे आहे. पायरी मार्गाच्या प्रारंभी डाव्या बाजूला पिंपळ वृक्ष आणि उजवीकडे महादेवांचे मंदिर आहे. या मंदिरासमोर असलेल्या मैदानात प्रशस्त वाहनतळ आहे. या परिसरात भारतीय महंतांच्या अनेक प्राचीन समाध्या आहेत. प्रांगणात खाद्यपदार्थ, पूजा साहित्य व इतर वस्तूंची दुकाने तसेच अन्नछत्राची प्रशस्त इमारत आहे. दररोज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इथे महाप्रसादाचे वाटप होते. येथील प्रांगणात हेमाडपंथी शैलीचे प्राचीन चिंतामणी गणपती मंदिर आहे. या ठिकाणी असणारी गणेशाची शेंदूर चर्चित पाषाण मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. या मंदिरापासून जवळच स्वतंत्र तटबंदीयुक्त कामाख्या देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर स्थानिक देवतांची पाषाणे व शेंदूर चर्चित गणेश मूर्ती आहे. तसेच या मंदिरात वज्रपीठावर कामाख्या देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. मुख्य मंदिराभोवती भक्कम तटबंदी आहे. तटबंदीतील दुमजली प्रवेशद्वारासमोर एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले 6 नक्षीदार स्तंभ असलेला मुखमंडप आहे. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगरखाना तर प्रवेशद्वारास लाकडी झडपा व दिंडी दरवाजा आहे. आतमध्ये दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहे. तटबंदीच्या आत मंदिरासमोर डावीकडे अष्टकोनी दीपमाळ आणि बाजूला निळकंठेश्वर मंदिर आहे. या मंदिरात मध्यभागी जमिनीवर शिवपिंडी आहे. या मंदिराच्या तिन्ही दिशेच्या भिंतीत असलेल्या देवकोष्टकांमध्ये गणेश, हनुमान व पार्वती यांच्या मूर्ती आहे. निळकंठेश्वर मंदिराला लागूनच काळभैरव, भटक भैरव, हरिहरेश्वर इत्यादी मंदिरे आहे. या सर्व मंदिरांच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल शिल्पे कोरलेली आहे. याच ठिकाणी त्रिमुखी दत्तात्रेयाचे मंदिर, अखंड धुनी, काही नंदी मूर्ती व शिवपिंडी देखील आहे. याच ठिकाणी प्रथम महंत सिद्धजी भारती महाराज यांची समाधी आहे. या समाधीवर त्यांचे आयुष्यमान सन 759 ते 1259 असे 500 वर्षांचे असल्याचे लिहिलेले आहे. या ठिकाणी असलेल्या धुनीबाबत अशी आख्यायिका आहे की त्रेतायुगात पिंगल नाग नावाच्या ऋषींनी
या ठिकाणी तपश्चर्या करून दत्त दर्शन प्राप्त करून घेतले होते. त्यावेळी पेटवलेली ही धुनी अद्याप तेवत आहे. समाधीच्या बाजूला एक वृक्ष आहे. हा वृक्ष म्हणजे सिद्धजी महाराजांची काठी असल्याचे सांगितले जाते. महाराजांनी शुष्क काठी जमिनीत रोवल्यानंतर त्यातून हा वृक्ष बहरला अशी धारणा आहे. त्यापुढे इतर महंतांच्या समाधी आहेत. सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. बाहेरचा सभामंडप अलीकडील काळात मुख्य सभामंडपाला जोडून बांधण्यात आला आहे. या मंदिराच्या मुख्य सभामंडपात उजव्या बाजूला महंतांचे परंपरागत आसन आहे. येथील देवकोष्टकांमध्ये गणपतीसह इतर देवतांच्या मूर्त्या आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला पंचमुखी शिवपिंडी, तर डावीकडे ऋषी आत्री, माता अनुसया, श्री दत्तात्रेय व अनघादेवी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या गर्भगृहातील पिंडीवर श्री दत्तात्रेयांचा चांदीचा मुखवटा आहे. हे श्री दत्तात्रेयांचे मुख्य स्थान असल्याचे सांगितले जाते. श्री दत्त जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.